आहे का बंद केला बोलले तर कसं आहे का आहे बंद केला बाबला बंद केला मी झोपी करा आहे का त्याला दिसते हां झोपला सगळे ट्राय करणार आहेत का नवीन टी शर्ट घेऊन आलेत पण हे व्हिडिओमध्ये चांगला दिसतोय पण असं एकदम हे ना हे खूप मोठे मोठे असतात हे वाले असे करू का तू अशा भाषा करू कंपनीवाल्याने जे काय दिलंय ते म्हणजे मालिशला टाईम नसतं भेटत त्याच्यामुळे मी डायरेक्ट आंघोळच करते त्याची तर मग आज विचार केला आहे की रात्री मालिश करून थोडं थोडं का होईना सेटअप करायला घेतले त्यांनी म्हणजे कपाट आणला परत शू रॅक आणला. हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त तुला देते आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झालेलं आहे आता ब्लॉग सुरुवात केलेला आहे मी. तर डाळ भात आणि आईने बनवली कोलंबी कांदा वगैरे कट केलेला सगळं झालं आहे काम आणि सर्दी आणि खोकळा मला आवाजाची बँड वाजली पुरी रात्री तर नित्याने एवढं मला सतवलं म्हणजे लिटरली मला रात्री पण अशी प्रॉपर अशी झोप भेटली नव्हती आणि गौरा तुझे सॉक्स पुरे खराब होतात अजून जा बाहेर तू घालायला कुठं घालायला गेलं काय समजतच नाही. आणि मग दुपारी पण मला झोप नाही बिलकुल हे आयडी घाल दुपारी पण झोप नाही कारण दुपारी बसले मी जेवण बनवत 2:30 वाजल्यापासून कारण मीटिंगला जायचं होतं मग त्याच्यात टाईम गेला एवढी झोप आलेली ना एवढी थकलेली आणि त्याच्यात ना रात्री बोललो चला लवकर झोपेल 10:30 वाजेपर्यंत तरी पण नित्यांची काय झोपायला तयारच नाही. नित्याला काय झालेलं आणि झोपायचं तर राहिलं बाजूला तो बसला रडत म्हणून सगळं टाईम त्याच्यावर गेला आणि मग 12:30 वाजता झोपला. तर चला आता पहिला यायला सोडून यायचा टाईम झालं आहे मग लवकर स्वतःलाच गाणी बोलते. संपला कसा झोपतो पोटावर आता त्याला समजलं आता फोन चालू केलाय नखरे करते. झोपी कर उशीवर ठेव हां उशीवर डोकं ठेवशो ना उशीवर डोकं हां गाणी कसं बोलतो नित्यांश गाणी कसं बोलतोय दाखव कसा बोलतो गाणी नित्यांश दाखव. आता फोन चालू असला ना मग नाही काय करणार मग अशी गाणीच झोपी कर बंद केला मी झोपी कर एक आहे का झोपी कर बंद केला बाबू मी बंद करते हां आहे का बंद केला बोलले तर कसं आहे का आहे बंद केला बाबला बंद केला मी झोपी करा आहे का त्याला दिसते हां झोपला एवढा चॅप्टर आहे ऐकते आणि उठतंय डंबिश बुबलिया डंबिश झोपी करा बंद करते. लय चॅप्टर आहे गाणी बोल कसा बोलते बोल हां गाणी बोल कसा
अजून 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 बोल. अजून बोल. झोप आली मला आता. जराशी झोपली मी आणि भाऊ व्या व्या करत उठलाय. आता मला झोपायचं आहे. आवाजाची पुरी बँड वाजले माझ्या. आता याला 4 वाजता झोपेल. आता याला टाकते बेडवर आणि मी थोडीशी तर मंडळी वाजलेत 5 कंप्लीट 5 वाजले. 4 4:15 वाजता मी आले. भांड्यांचा पसारा उरकला. भाकरींचा पसारा आता होईल. 2-3 आहेत त्या उरकते. हे पण गेले जिमला. जिमवरून येता येतात त्याला गौराशला घेऊन येते. त्यांची झोपल्या मस्तपैकी. तोपर्यंत भाकरींचं उरकते आणि मग भाजीचं काय आहे ते बघूया. तर कंटिन्यू सगळे ट्राय करणार आहेत का. नवीन टी शर्ट घेऊन आलेत. पण हे व्हिडिओमध्ये चांगला दिसतोय. पण असं एकदम हे ना, हे खूप मोठे मोठे असतात हे वाले. असे करू का. तू अशा भाषा करू नको. कंपनीवाल्याने जे काय दिलंय ते इमानदारीत घाला. हे असं का आणलं पण प्लेन चांगलं नाही वाटत. हा नाही आवडला मला. मला असेच कपडे आवडतात जे लोकांना नाही चांगले वाटतात. मला चांगले वाटले. माझ्या मला बरं वाटलं. बायकोला नाही बरं वाटलं तरी चालेल असं आहे ते. बायकोला मी बरं वाटतं ना. टी शर्टची काय संबंध. टी शर्ट नाही तुमच्यावर चांगलं वाटत. ते मला नाही बरं वाटत. तर बघा त्याचं पाणी चांगलं आहे ना. कोण बघणार नाही पटणार भेटणार नाही. चांगलं आहे ना. जा 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 मग जा. तर किती महिन्यातून म्हणजे किती दिवसातून मशीनवर बसले आता मी. ते पण कशासाठी टाईमच नाही भेटत तर काय सांगू. तर आता मी हे बाहेरची जाळी असते ना जी ती त्याला शिला बोंबील 100चे का 200चे काय माहिती त्याला बाहेर काढा. तर त्याला शिलाई मारायला बसले आणि आता बसलेच आहेच टाईम मला. तर मग रूममध्ये 2-3 घेऊन जा. रूममध्ये मी टाकलेली ना सुकायला वाटतं का नाही टाकायचं. तर ब्लाऊजसुद्धा माझा राहिला आहे जरा फिटिंग आणि हात सगळं झालंय. फक्त असे हात बसवायचे. काय करून आले अंगावर पाणी टाकलंय. येतं काय विचित्रच काम करून येतं. दुसरं घालून या जा. कशाला रोज नवीन घाल. बघू 9 दिवसात बघू मी 9 दिवसात काय ये काय बोलतात त्याला नवरात्र आहे का. 9 दिवस आहेत. हा 9 आणलेत. चांगलं नाही. 150 रुपयाला एक. गरीब माणूस आहे ना. कुठून आणले. बेवकूफ.com कंपनीत .com. हा बेवकूफ.com कंपनीत जाऊन घेऊ. नॅचरल आहे. हे टाक तुझ्या व्हिडिओ चालेल तुझा ब्लॉग. हा आणि नाही चालला तर नाही चाललं तर पळेल. नाही पळला तर पादेल. हा एक नंबर कहाणीरडे आहेत. एक नंबर. सर्दी झाले ना मला. डोकं फिरून आलं. गौरांश एक शाळेतून आला की वैतोक देतो रस्ता. पहिला तर मी शिलाई मारून घेते. मंदिरात जाऊन आले मी. आता हे करते जरा ब्लाऊजचं पण बघते. टाईम आहे मला तर करून घेते. एक ब्लाऊज किती दिवस झाला राहिले. अजून आहेत 2-3 शिवायचे. बघू आता कधी होतात. अजून मला ते अस्तर वगैरे आणायचं आहे आमच्यासाठी. ते तुम्ही घेऊ नका. पनीर बुर्जी बनवली. मला जास्त नाही आवडत पनीर बुर्जी. आई घेऊन आल्यात म्हणजे आईने पनीर सांगितलेला बनवली मी. आय डोंट लाईक पनीर बुर्जी. चला आता बघते जरा हे शिवून घेते. तर चला मंडळी मग अशीपासून मी काही ब्लॉग शूट नाही केला. सगळं काम झालंय. सगळं आवरलंय आणि जेवण पण झालं मस्तपैकी. आता ना एक विचार केला की नित्य किती दिवस झाले म्हणजे जवळजवळ आता 2 आठवडे झाले ना. मग 20-25 दिवस झाले. तेव्हा म्हणजे 20-25 दिवस झाले याला मालिशच करायला भेटलेलं मला. कारण सकाळी उठल्यापासून
जे लागते ते मला म्हणजे मालिशला टाईम नसते भेटत, त्याच्यामुळं मी डायरेक्ट आंघोळच करते त्याची. तर मग आज विचार केला आहे की रात्री मालिश करून म्हणजे मस्त गरम पाण्याने अंग पुसते, मग त्याला झोपसुद्धा छान लागेल आणि मला जरा मस्त झोप भेटेल. म्हणून मी असा विचार केला की त्याची मालिश करते. मालिश म्हणजे आपली हलो 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 पाय वगैरे तेलाने असे घासायचे वगैरे. मस्त गरम पाणीसुद्धा लावलं आहे, तर त्याच्याने गरम पाण्याने पुसून त्यालासुद्धा छान झोप लागेल म्हणून मी करते. आणि बोललो मालिश तर पाहिजेच. आताशी 6 महिने पूर्ण होतील मंगळवारी. तर अजून गौरांशला तर किती महिने केलेले मी, मला वाटते जवळजवळ 1 वर्ष मी मालिश करायची थोडी 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 थोडी. आता 10 वाजले तर करते, म्हणजे झोपायला 10:30 पावणे 11पर्यंत झोपायचं. काय झालं छंबरी. आता काय करणार, टाईम नाही भेटत, तर त्याच्यामुळे हे सगळं करावंच लागतं. थांब ना बाबला. अरे 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 भूक लागले तुला ठेवलंय खाऊ मी, थांब जरा. आणि नित्यांची केस ना आपली छोट्या बाळांची कशी असतात, छोटी 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 खूप लांब लांब केस आहेत. एवढी नाही आहेत केस, पण खूप लांब लांब आहेत, जराशीच केस आहेत पण. आणि मला आईने व्हिडिओ कॉल केलेला, तुम्ही बघून ना एकदम चक्क व्हाल असं सगळं मस्त सगळं, म्हणजे थोडं थोडं का होईना सेटअप करायला घेतले त्यांनी. म्हणजे कपाट आणला, परत शू रॅक आणला आहे आणि देवारा आणला आहे आता नवीन स्टाईलचा. तर बघूया आपण कधी जाऊ तेव्हा मी नक्कीच तुम्हाला दाखवेन. म्हणजे शून्यातून निर्माण केलेलं त्यांनी हे आहे. म्हणजे कोण नाही, मीच बोलते. त्याला असं वाटतं कोण बोलते का त्याला दाखवायला पाहिजे, असं नाटकी करतोय. तर शून्यातून निर्माण केलेलं आहे आईने माझ्या, आणि तेवढंच दादाने सुद्धा माझ्या. कारण आईने तर आमची भिशीवर असे करून लग्न केलेले आहेत दोघींची पण. बालपण तिने असंच केलं. खूप 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 मेहनत केली आमच्या आईने, आणि अजूनपर्यंत मेहनतच चालू आहे तिची. असं मी विचारते देवाला की कधी तू तिला आराम देशील, कधी एकदम म्हणजे मस्त दिवस बघायला भेटतील सुखाचे, तिला आराम भेटेल असं. आता देवालाच माहिती आहे कधी भेटेल तिला आराम. आणि मस्त 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 चाललं आहे. दोघांचं पण कष्ट आहेत, थोडं थोडं करून दोघं पण करतात घरात थोडं थोडं. म्हणजे आता लग्नसुद्धा करायचं आहे दादाचं, तर मग पोरींना कसं सगळंच पाहिजे. तर मग त्यासाठी ही स्टोरी मी तुम्हाला, माझी पण स्टोरी मी तुम्हाला कधीतरी नंतर सांगेलच. पण चालले त्यांचं थोडं थोडं. तर ते काय काय केलं आहे, सिलिंग पण केले वरची छान मस्तपैकी. जेव्हा आपण मी गेलेली तेव्हा नव्हतं झालं. त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवसाला घेतलं, दुसऱ्या दिवसाला मी घरी आले आणि मग घेतलं ते काम करायला. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर बघा कधी दाखवेल ते, कधी जाईल मी तेव्हा दाखवेलच तुम्हाला. तर असं सगळं आहे. खूप 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 कष्ट, आणि अजूनपर्यंत कष्ट करतच आहे ती, है ना. मग अशी फोन आलेला, तर तिने मला दाखवलं सगळं व्हिडिओ कॉल. म्हणजे दादा असला की मगच व्हिडिओ कॉल करते ती, नाही तर तिच्याकडं बटनांचा फोन आहे. तिला किती वेळेला सांगितलं मी की असावाला देते मी सुद्धा, किंवा तू तरी घे. तर तिला नको, मला नाही येणार करते. मग बोललो जाऊ दे. तर मग दादा असल्यावर व्हिडिओ कॉल करते. आता होता म्हणून मग अशी फोन केलेला, मग तिने सगळं दाखवलं मला काय काय आणलं आहे ते. तर मस्त आहे, छान आहे. तर तुम्हाला मी तिकडं गेल्यावर कधी दाखवेल. तर आता पहिलं मालिश करून घेते याला, आणि बघूया पुढं ब्लॉग कंटिन्यू केला तर. हे पण गेलेत बाहेर, आता किती वाजता येतात काय माहिती नाही. बघूया, चला आता मालिश करून घेते थोडी थोडी.